यांच्या चरणी नमन करतो आणि आजच्या कीर्तन सभेला उपस्थित गुरुवर्य कुरेकर बाबा यांना सुद्धा नमन करतो। आपल्या वारकऱ्यांचं म्हणजे जिथं ज्ञानोबा रायांच्या मंदिराचा गाभारा ज्या जगद्गुरु तुकोबा रायांनी बांधला, आज त्या तुकोबा रायांची तपोभूमी असलेला भामचंद्र डोंगर हा संकटाच्या विळख्यात सापडलेला आहे। तिथं कंपन्यांनी म्हणजे अतिक्रमण केलेलं आहे, कंपन्या आलेल्या आहेत आणि भामचंद्र डोंगराचा पैसा फोडण्याचं काम चालू आहे। आणि या भामचंद्र डोंगरांसाठी 2007 पासून संत भूमी संरक्षण संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मधुसूदनजी महाराज पाटील, त्यांच्या समवेत कार्याध्यक्ष माधवीताई माने ह्या लढा देत आहेत। 2011 ला शासनाने अधिसूचना काढली आणि राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला, पण त्याच्यावरती या कंपन्यांनी बेकायदेशीरपणे हरकती घेऊन त्या डोंगरांना पोखरण्याचं काम केलेलं आहे। म्हणून हा डोंगर वाचला पाहिजे यासाठी 10 मार्च रोजी आझाद मैदान येथे गाथा पारायणासाठी सर्व वारकऱ्यांनी त्या माता भगिनींनी लाखोच्या संख्येने तिथे उपस्थित व्हायचं आहे। तिथं जेवणाची राहण्याची सर्व व्यवस्था संतभूमी संरक्षक संघर्ष समितीच्या वतीने केलेली आहे। म्हणून हा भामचंद्र डोंगर काही जमीन पत्थर का टुकड़ा नहीं, ये जीता जाता राष्ट्र पुरुष है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है, इसका कंकर कंकर शंकर है। हम जिएंगे तो इसके लिए, हम मरेंगे तो इसके लिए, और मरने के बाद हमारी अस्थियां जो इंद्रायणी में बहती जाएगी और उसे कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगा कि भामचंद्र भगवान की जय, भामचंद्र भगवान की जय। धन्यवाद।